दादा सुंदर असं मैदान कासेगावचं पार पडले आणि या मैदानामध्ये या दुसऱ्या वासरानं नादच केला म्हणावं लागेल आणि जलवा नाव आहे त्याचं, नावाप्रमाणेच त्यानं आज मैदानामध्ये जलवा केलाय आणि बकासूर सोबत पळून आज सुंदररित्या फायनलचा गुलाल प्राप्त केलाय. दादा हिंद केसरी मैदान आहे, ती महत्वाचा आहे आजचा गुलाल. दादा हिंद केसरीचा मान मिळाले आताच समाधान. काय ते म्हणतात ना, एवढा उजेडात नव्हता, पळशी मैदानात अचानक पायरा चांगला झाला, एक नंबर केला. बारीक ड्रायव्हरचं पण भरपूर योगदान होतं त्या पाठीमागं. बारीक ड्रायव्हरचं योगदान आहे ते आजपर्यंत बारीक ड्रायव्हरचं योगदान आहे असं कळायला. बरं, बारीक ड्रायव्हरनं नियोजन केलं, आज बबलूच्या चंदी केलं. दादा एक प्रकारे किती दिवसाची इच्छा होती की बकासूर सोबत पळायची, कसं काय? मला वाटत पण होतं आम्हाला यामध्ये अजून एक वर्ष भेटेल. बरं, म्हणजे एक प्रकार स्वप्नच आहे म्हणावं लागेल. आणि आज ज्या पद्धतीने गाडी पाहिली, गटाला जरा थोडं एवढं स्पीड नव्हतं लागलं, पण सेमीला आणि फायनलला सेमीला गाडी पाठीमागं होती, पाठीमागून गाडी पुढे गेली तोंडाच्या वेळेस. गाडी वाढली, अतिशय उत्कृष्ट पळाली. बरं दादा, तुम्ही सर्वसामान्य घरातला आहे आणि आज एवढं प्रेम मिळतंय, आज किती जण येऊन भेटून गेली त्याला? आमचे सगळं तसं म्हणलं आमचे पूर्ण तसे गाव आले. हा, त्या दिवशी एवढे मेंबर नव्हते, पण आज नाही म्हटलं तर 50 ते 60 मेंबर बकासूर सोबत पळणार आहे. बर, काय गावकऱ्यांची कशी चर्चा होती सकाळी ज्यावेळेस पायरा काय आलेला त्यावेळेस? हा, दुपारपर्यंत पायरा माहित नव्हता, कोणतरी कमेंट करत होता जलवा सोबत पायरा आहे, मला वाटतं तुमच्यातलंच कोणतरी असेल. हा, तरी पायऱ्याचं नियोजन कसं जुळून आलेलं काय सांगाल? काल बबलूच्या चंदी केलं, बबलूच्या फोन केला. बरं, आमचं जरा पायऱ्या जरा विस्कटलंय, जरा होता त्याच्याने नंबर दिला, मामाचा फोन करून मामाने लगेच. बरं, आज काय कसं काय श्रेय कोणाला द्यायला आजच्या विजयाचं? श्रेय सगळं बबलूच्या. हा, आणि जलवाला पण जलवा आणि बक्याला पण द्यावं लागेल. जास्त श्रेय बकासूरचं. बकासूरचं. बरं, काय सांगाल बकासूर बद्दल, काय सांगाल त्याच्याबद्दल? हा, एक प्रकारे बबलू चाच्याला मला वाटते सेमीला लागलेलं, हाताला लागलेलं, त्यांना घसपटलेलं, तरी पण फायनलला जिद्दीनं गाडी चालवली, काय सांगाल? गॅरंटी गाडी आपली पहिल्या 1-2 मध्ये काय ना काय गाडी करणार. बर, आता मेन मुद्द्याचं बोलतो, मागणी आली का जलवाला? द्यायचंच नाही म्हणजे तरी पण विचारणी झाली का बाबा? हा, तरी पण बरीचशी जण विचारत असतील नाही देच का हो दादा? म्हणजे मला वाटते तुम्ही 6 महिन्याच असताना त्याला घेतलेला, लहान असताना घेतले. किती जीव आहे त्याच्यावर आणि काय नातं आहे ते? हा, बर, मैदान कशा रीतीने संपन्न झालं आज? प्रथमच सांगली जिल्ह्यामध्ये कोणत्या मैदानाला हिंद केसरी किताबाचा बहुमान मिळाला आणि आज त्याची साक्षीदार तुम्ही झाला आणि गुलालात पात्र झाला. मैदान नामांकित झालं, मैदान पहिल्यापासून नामांकित आहे, 3 वर्षापूर्वी मैदान नामांकित झालं. हा, जलवाला काय सकाळी सांगितलेलं का की बाबा कशा पद्धतीनं बाबा आज नाव राखलं पाहिजे, आज पायरा चांगला केलाय? आपल्या गावकऱ्यांसाठी एवढी गावकरी आलेली आपली बैल बघा, आपला बैल पाळणार. बर, दादा त्या दिवशी ज्यावेळेस पैशीमध्ये 1 नंबर केला त्या दिवशी उजेडात आला कोण? इंस्टावर पण ते व्हायरल झाले, भरपूर रील्स व्हायरल झाल्या. चचेगावचं नाव किती संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवलंय म्हणावं लागेल जलवानं. त्या दिवशी पैसे गावापासून तर पैसेच्या मैदानापासून बैलांना त्याच्या गावचं नाव करून दिलं. हा, गाव कुठला आहे त्या बैलांना दाखवून दिलं. काय अभिमान वाटतं? गावाचा अभिमान. हा, 100%. आणि बैलासोबत म्हणजे जे गावकरी असतात त्यांचं पण महत्वाचं योगदान असते त्या पाठीमागे. सगळं मोलाचं योगदान पोरांचं सगळं. दादा जलवाचा इतिहास जरा प्रेक्षकांना परत एकदा सांगा, कुठून घेतलेला वगैरे त्याला? जरी मी मालक असलो तरी माझा खास आणि जीवा भावाचा जोडीदार, म्हणजे मी आणि तो काय मी काय कधी फरक केला नाही. सख्या भावासारखा आहे आणि त्यानं माझ्यावर सख्या भावासारखं प्रेम केलं, मी त्याच्यावर सख्या भावासारखं प्रेम करतो. त्याला सांगितलं की ह्यो जलवा तुझाच आहे आणि त्यानं चीज केलं, ह्यात माझं काही सुद्धाही नाही. त्यानं बैल घडवलेला आहे आणि बैल त्याचाच आहे. बरं, त्याचं कष्ट आहे आणि कष्ट म्हणण्यापेक्षा बैल त्याचाच आहे.
एक प्रकार लहानपणी वासरू आपलं असते, घरच्या गाईचं असते, 1 ते 8 महिन्यापर्यंत तुम्ही सांभाळला, आज एवढं नाव करतोय महाराष्ट्रभर. तुम्हाला सांगू का, तर सांगायचं जर झालं त्या दिवसात की आम्ही दोघं असं मित्र आहे की अगदी जीवाभावाचा मित्र आहे. ज्या टायमिंगला गाय व्यायला झाली त्या टायमिंगला मी परगावी होतो. त्या टायमिंगला मी ह्याला फोन केला की गाय व्यायला झाल्या तू पळत घरी जा. त्याने हातातलं काम सोडलं, गाय व्यायला गेली. आणि त्याच दिवशी मी त्याला सांगितलं ही जी वासरू आहे ही माझ्याच्यानं काही जुळणार नाही आणि मला काय ते शक्य नाही, ही वासरू तू जाय. आणि त्या पद्धतीत म्हटल्याप्रमाणे ते वासरू माझं नाही त्याचंच आहे, पण सगळे कष्ट म्हणा आणि त्याचं आणि माझं. आत्ता माझं दोघातच वासरू आहे, परंतु माझा जीवाभावाचा खास जोडीदार आहे तो आणि सख्या भावासारखा आहे. वासरू ही तेच आहे. जलवाबद्दल आज कामगिरी केली आहे त्याबद्दल काय सांगाल? अत्यंत आनंद आहे. हा, अत्यंत आनंद आहे. आनंद की आमचा इतका आनंद आहे की आमचे सगळे मित्र परिवार आहे त्यासोबत आमच्या घरातली, त्याच्या घरातली आणि आमच्यापेक्षा त्याच्या घरातली अशी लोक आहेत की त्याला अजिबात विसरत नाहीत. आणि सगळं कष्ट हे सगळं घरातल्यांचं आहे. एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या बक्याबद्दल काय सांगाल? नाही त्या बैलाचा काय विषय हा. नाही, तो देव बैल आहे. त्या बैलाबरोबर पैरा मिळाला हे आमचं अवभाग्य आहे. त्या बैला सगळं पैरा मिळणं हे आम्ही 8-9 महिन्यापूर्वी आम्हाला वाटत होतं की आम्ही त्या बैलापर्यंत पोहोचू. तर त्या बैलापर्यंत पैरा मिळणं, त्या देव बैलाबरोबर पैरा मिळणं हे आमचं अवभाग्य आहे. आणि त्या बैलाचा तर काही विषयच नाही, तो बैल हा देव माणूस आहे. कमेंट येत होते काय, स्पष्ट विचारतो मला, वायदी घेतली असेल काय? हा हा, बर, म्हणजे तुम्ही स्पष्ट केलं की वायदी ही कोणत्याही प्रकारची घेतलेली नाही. सगळे आहे बबलूच्या हाताने केले. बर, पहिला बबलूच्या त्याच्यामध्ये पुढे 1 नंबर पोहोचले. सत्ता त्याने मोबाईल शेती बघितलेला पैशाच्या मैदानात बबलूच्या हाताने बघितलं. दादा पण आहेत आपल्या समवेत. दादा, टीमचं यश आहे संपूर्ण आणि आज डोपिंगची टेस्ट झाली या मैदानामध्ये. महाराष्ट्रात प्रथमच कोणत्याही मैदानामध्ये डोपिंगची टेस्ट पार पडली, काय सांगाल त्याबद्दल? टेस्टच्या बाबतीत म्हणायचं म्हणलं तर काय म्हणजे आपल्याला तर काय प्रॉब्लेमच नव्हता. हा, आणि बाकीच्या पण बैलांनी काय असं काहीच नाही. फक्त हे तरी पण गरजेची आहे का? गरजेची आहे, फॉर्मॅलिटी आहे ही केलीच पाहिजे आणि गरजेचीच आहे. बरं. कारण की सामान्य माणसाची बैल आहेत किंवा काय ती पण पडली पाहिजे. भविष्यामध्ये दिसेल का मला जलवा आणि बकासूरची परत जोडी? 100% दिसणार आणि परत एकदा मैदान गाजवताना दिसेल आम्हाला. धन्यवाद दादा.